नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आळंदी इथे चाललो आहे दर्शनाला. आज एकादश असल्यामुळं तर आता काय आम्ही गाडीवरती बसले सर फॅमिली एवढा मोठा आळंदीचा हा माळ आहे वगैरे. बघा तुम्हाला दाखवतो मी. नमस्कार मित्रांनो, आपण आता आळंदी या गावामध्ये आलेलो आहे. इथून आहे एंट्री जायची मंदिराजवळ. एक साधारण तरी बाहेरनं 2 मिनिटाचा रस्ता आहे गाडीवरती. पाहायला पण 5 ते 10 मिनिटं लागतात. मी दाखवते आपण गावातून होते. मंदिराजवळ असतं दर्शन करायचं म्हणतात. समोर मंदिर आहे. मंदिराकडे जायला मी इकडे रस्ता आहे. तर पहिलं आपल्या इकडे दर्शन करू, मग मंदिरात आपण जाऊया. जायचं आपल्याला आता. एंट्री रामकृष्ण. आम्ही आज आळंदीला आम्ही आलोय दर्शनाला इकडं. तर थोडी तुमच्याकडे जरा आम्हाला माहिती हवी होती. तर आमचं जरा आमच्या फॅमिलीला, आमच्या या मित्रांना जरा तुम्ही जरा माहिती दिली तर खूपच. हो, देऊ ना, काय अडचण नाही. तर आपल्याला काका आपल्याला माहिती देणार आहे आळंदीबद्दल. इथं माऊलींचं वगैरे समाधी कशी वगैरे काय वगैरे इथं काय काय कसं काय ते थोडं सांगतील. ही संत ज्ञानेश्वर महाराजांची आळंदी आहे. इथं संजीवन समाधी आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, आळंदीत संजीवन समाधी आहे. आणि आळंदीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे दादा, तिथं हस्तींचं पाणी होतं. हस्तींचं पाणी अख्ख्या जगात कुठेही गेला तर तुला हस्तींचं पाणी होताना दिसणार नाही. पण इथं पुंडलिकाचं तिथं खाली चक्रतीर्थ आहे. तिथून जर तुम्ही हस्ती आणून टाकल्या की लगेच त्याचं पाणी होतं. हे आळंदीचं पहिलं वैशिष्ट्य. बरोबर आहे. आणि ही आळंदी आहे. इथं आषाढी कार्तिकी 2 वेळेला वर्षातून यात्रा भरते. आषाढी यात्रा जी असते
काय त्यावेळेला प्रत्येक सोहळ्यामध्ये दिंड्या, प्रत्येक समाजाची, प्रत्येक जातीची दिंडी आहे, बरोबर. ज्याची त्याची व्यवस्था ज्यांनी त्यांनी लावलेली असते, पण इतके क्लिअर लोक वागतात. कुणी कोणाच्या मध्ये डिस्टर्ब करणार नाही, काय नाही काय नाही. करणं एक साधा असतो छोटा, एक स्तोपदाराची काठी असते, तेवढ्या काठीवर माणसं बरोबर शांत राहणार. आरतीच्या वेळेला एकदम शांतता असते, म्हणून त्याला माऊली म्हणलं जातं. हा माऊली म्हणते. एवढा मोठा सोहळा आहे, पण बेशिस्त कुठंच नसतं. सकाळी 3 करणे होतात देव निघताना. पहिल्या करणा म्हणजे तुम्ही सावध व्हा, तुमचं काय असेल ते आवरून बिवरून तयार व्हा. दुसऱ्याला तुम्ही टाळ घेऊन तयार झाले पाहिजे. तिसरा करणा लगेच होतो, म्हणजे मग की लगेच निघायचं. मग सोहळ्याच्या बरोबर पहिल्या टाळाला लय महत्व असतं, की पहिला टाळ याचा अर्थ काय, लगेच हजर राहायचं. असं कधी आलोय, मध्ये आधी आलोय, चाललोय, परत बाहेर गेलोय, परत आत आलोय, तसं करायचं नाही. परफेक्ट राहायचं. काय त्यामुळं ती वारीला त्या महत्व असतं. मध्ये आधी लघवीला जाणार नाही, काय नाही काय नाही, एकदम बरोबर ह्या स्टॉप ते त्या स्टॉप. आणि तेवढं दम निघत असतो बरोबर. ज्यांनी अंतर तेवढं ठेवलेलं, त्या अंतर तेवढं ठेवले असल्यामुळे ते बरोबर जमतं. पण आपण मी तयारीतच राहायचं ना निघायच्या वेळेला. झाडाचं गोष्टी काय आहे तिथे, झाडं म्हटलं पुढं इथं सुवर्ण पिंपळ आहे. सुरण पिंपळ हा, माऊलींचं. दुसरं एक आहे ना ते. नाही, ते देऊल आहे. टेंभुर्णीचं झाड म्हणून आहे ना, तुकोबाराया वैकुंठाला गेले ना, ते देऊल आहे. ते बिजीच्या वेळेला झाड आलं. नाही हे ते झाड बाजूला एक झाड आहे म्हणतात ना, ते काय होतं आता ते आजान वृक्षाचं झाड आहे. हा आहे ना, आजान वृक्षाचं झाड आहे. ती माऊलींच्या कंठाला मुळी लागली होती. मावळीची कंटला त्याचं हा, ती मुळी लागलेली होती. तर ती एकनाथ महाराजांच्या स्वप्नात जाऊन त्यांनी ती हे केलं. त्याच्या स्वप्नात जाऊन सांगितलं हा, की की माझ्या कंठाला मुळी लागलेली आहे. ते जरा काढा. हा, मग ती काढायला सांगितली. मग ती काढलेली आहे माऊलींनी. मग तेव्हापासूनच ज्ञानेश्वरी परत नवीन प्रत आली. तेव्हापासून तोपर्यंत जरा एवढं प्रचलित नव्हतं. मग एकनाथ महाराज आल्यानंतर त्यांनी सगळी शोधाशोध केली, सगळं व्यवस्थित झालं ना, मग तेव्हापासून हे झाले. अच्छा, मी आज ऐकलं की आज समाधीपाशी अजून पण असं दिवा वगैरे अजून पण चालू आहे. असं म्हणजे खूप असे जुने माणसं वगैरे म्हणतात काय, खाली समाधीपाशी दिवा वगैरे असं चालू आहे. हा, ते खालचा आतला भाग आहे. ते बाहेरचे लोक आले होते त्यांनी शोध करण्यासाठी, अच्छा. पण ते काही शक्य झालं नाही ना. हा नाही. ते अगोदरच त्यांचं म्हणजे हे झालं. परदेशातली लोक आली होती एकदा कधीतरी मागे, पण ते काय शक्य नाही झालं त्यांना. ती कशासाठी आली होती ती? तेच की बाबा संजीवन समाधी म्हणजे नक्की काय आहे, माऊली कुठे आहे, काय आहे. तर त्यांना असं लांबून जमिनीतलं दिसणार होतं, अशी मशिनरी होती त्यांची. पण ते काही शक्य नाही झालं. त्यांना बाकी ठिकाणी सक्सेस झाले, पण इथं आल्यावर ते सक्सेस नाही झाले. नाही 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 नाही, त्यांचंच यंत्रणाच चालली नाही, सक्सेसच नाही झालं. असं झालं. त्यांना ना इथं म्हणजे जो आणलं नाही मशीन चाललीच नाही. हा, मशीन. मशीनच चालली नाही. हा. मग सत्य कसं काय जेवढं आपण मी इथं आहे म्हणून. माऊली नमस्कार. हो, राम. रावण तुम्ही आम्हाला एवढं गाईड केलं, आभारी आहे. हो, धन्यवाद. आणि तुमचं दर्शन घेतो आम्ही. अरे नाही रे, नाही रे. तुम्ही आळंदीमध्ये मग आमच्या अरे बाबा. जेवण झालं तर असं त्यांनी सांगितलं आहे. आणि तुमचं आम्हाला पुढचं बी तुम्हाला असं चांगलं नवीन तुम्हाला व्हिडिओ वगैरे बघायला भेटतील. नमस्कार. राम.